मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बिझनेस टॉक विथ नाशिक बिझनेस आयकॉन मध्ये. प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेट मधले नाशिकचे अग्रणी नाव पार्कसाईड. वाईन बरोबरच बेकरी कल्चर मध्ये सुद्धा नाशिकला पुढे नेणारं एकमेव नाशिक मधलं नाव म्हणजे पफ्स अँड रोल्स. आणि त्याचे सर्वा शाहरुख पटेल आज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत. सर, थँक्यू सो मच. नाशिककरांना बेकरी प्रोडक्ट्सकडे वळवणं, ओके, हे एक डिफिकल्ट टास्क होतं. ते तुम्ही कसं जमवलं सर? बेकरीचं पण आयटम एक रिक्वायर्ड आयटम आहे. इट इज अ बेसिक नेसेसिटी. बरोबर. तर ती पूर्ण करण्यात त्याच्यात आणखीन व्हेरायटी आणणं हे माझं मेन कर्तव्य होतं, जे मला नाशिककरांना द्यायचं होतं. आता सर, गोव्याचं बेकरी कल्चर फेमस आहे, पुण्याचं आहे, मुंबईचं आहे. या सगळ्या अनुषंगाने नाशिक मधल्या बेकरी कल्चर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या फ्युचरकडे तुम्ही कसं बघताय? नाशिक हॅज ऑल्सो डेव्हलप द टेस्ट. म्हणजे जे आज आपण मुंबईला जाऊन खातोय, पुण्याला जाऊन खातोय, ते आता नाशिकला पण भेटायला लागलं आहे. काही प्रोडक्ट आय फील दे शुड इम्प्रोवाइज ऑन क्वालिटी पर्पज. ओके. या बिकॉज नाशिकला एक मी बघतोय की चॉकलेट दोन प्रकारचे असतात. एक जो चॉकलेट नसतोच आणि एक जो चॉकलेट ऍक्च्युली असतो. अच्छा, बर. ओके, इट्स लाईक पीपल आर वाईज ऑर अदरवाईज फॉर मी. ओके, तर हे चॉकलेट तसंच आहे. एक कंपाऊंड आहे आणि कोवेचर आहे. ऍक्च्युली कोवेचर इज द चॉकलेट. बर. हे नाशिकात आय वुड नॉट से कोणीच नाही वापरत, पण खूप कमी लोक वापरतात. बर. सो दिस कल्चर विच हॅज कम अप नाव ऑफ एज्युकेटिंग पीपल, हे लोकांनी आता थोडं अजून त्याच्यात इंटरेस्ट घेऊन फूडला, आय एम नॉट सेइंग मेक इट युअर रिलिजन, बट फॉर मी फूड इज माय रिलिजन. नाशिकमध्ये आल्यानंतर पफ्स अँड रोलचे पफ्स आणि रोलचे खाल्लेच पाहिजे. तर ही क्वालिटी मेंटेन करताना सर तुम्ही कुठले प्रिन्सिपल्स प्रामुख्याने जपले? माझ्या वडिलांनी मला एक शिकवलं होतं चिन्मय, की माझं नाव ना, मी इथे एक बनवलेलं एक पोस्ट आहे माझ्या नावाची, ते वरती घेऊन गेलं चांगलं राहील. कधी आयुष्यात खाली नको आणू, तिथेच ठेव किंवा वरती घेऊन जा. तर येस, क्वालिटी हॅज ऑलवेज बीन माय नंबर 1 प्रायोरिटी. इट ऑलवेज विल बी. आणि त्यात काय आहे की आम्ही एक स्टँडर्ड ऑफ ऑपरेशन आहे आमचे. त्याच्यात म्हणजे आजही तुम्ही ते सॉल्ट जर म्हणाल, फॉरगेट एव्हरी अदर इन्ग्रेडियंट, इव्हन सॉल्ट, एक फिलिंग बनवताना जी पफची भाजी पण असते, बरोबर, त्यात ते मोजूनच जाणार. बर. त्याच्याशिवाय जर ते शेफनी थोडंफार आळसपणा दाखवला मला त्यात, आणि जर ते टेस्ट मध्ये इकडे तिकडे जर झालं, गडबड झाली, तर आय हॅव अ फाईन फॉर ऑल माय बर शेफ्स. अच्छा. इन्क्लुडिंग फॉर हायजीन, इन्क्लुडिंग फॉर फूड दॅट दे मेक. अच्छा. अजून एक सर, की आता कोविडच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे सगळा बिझनेस अफेक्ट झालेला असताना, होय, अनेक स्टार्टअप्सला पण प्रॉब्लेम येत असताना, आता या बेकरी इंडस्ट्रीचं पुढचं फ्युचर तुम्हाला काय दिसतंय? अच्युत चिन्मय, बेकरी इज फॉलिंग इन टू एसेन्शियल फूड कमॉडिटी. तर मला तिथे काही प्रॉब्लेम्स एवढे दिसत नाहीये. म्हणजे आर आउटलेट्स इव्हन टुडे दे हॅव रीच्ड द मार्क ऑफ 80-85% बॅक टू नॉर्मल. बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली होम डिलिव्हरीज हॅव स्टार्टेड ऑन अ लार्जर स्केल. बरोबर. अर्लियर पीपल यूज टू स्टेप आउट. आता आज ते स्वतःही पार्सलची जी डिलिव्हरीज आहे, टेक अवे मध्ये पण होतंय आणि होम डिलिव्हरीज पण होतंय. तर बिझनेस इज नॉट बॅड, बट डिपेंडेबिलिटी आहे. आता यात स्ट्रॅटेजीज थोडीफार चेंज करावी लागते चिन्मय. म्हणजे फक्त या कोविडला ब्लेम करून किंवा जेव्हा मार्केट डाऊन होता तेव्हा गव्हर्नमेंटला ब्लेम करून चालत नाही. यू हॅव बिल्ट अप युअर ओन ब्रँड, युअर ओन नेम. मग आता या अनुषंगाने ज्या काही होतकरू नाशिककरांना, तरुणांना किंवा तर कोणाही तरुणांना ज्यांना कुणाला या बेकरी इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तुम्ही त्यांना काय विजन द्याल? डू समथिंग आउट ऑफ द बॉक्स, समथिंग डिफरंट. जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा तेवढे प्रोडक्ट्स नव्हते. आणि काय असतं, व्हेन यू रीच दॅट पीक, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मी नेहमी म्हणतो की यू शुड नो युअर ओन प्रोडक्ट, सेल व्हॉट यू ईट. नाशिकचा विकास किंवा नाशिकचं फ्युचर तुम्हाला कसं दिसतंय? ह्याला वेळ लागणार. 100% ह्याला वेळ लागणार. कारण की फक्त मी माझंच इंडस्ट्री बघणार तर इज नॉट अ करेक्ट थिंग, बिकॉज नाशिक इज ह्युमंगस. आज इंडस्ट्रीज आहे, भरपूर मोठं आहे. यु नो, प्रॉब्लेम्स आहे, इश्यूज आहे. पण आज कोविडमुळे ऑक्सिजन इज ऑलरेडी लेस इन मार्केट. त्यामुळे खूप कंपनींना जे ऑक्सिजन सिलेंडर्स लागणार आहे ते भेटू नाही शकत, कारण की ऑब्व्हियसली ह्युमॅनिटी कम्स फर्स्ट. बरोबर. तर त्या मुद्द्यावरती आज जर चर्चा केली तर त्यांची कंपनी परत थोडे दिवस बंद करावीच लागणार. बरोबर. म्हणजे ते करणार नाहीये, पण ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ द शॉर्टेज, जसं मी म्हटलं, आज माझ्याकडे बटर नाहीये, तो प्रोडक्ट
वर्षभर नाही राहिला तर वर्षभर प्रोडक्ट राहणारच नाही. बरोबर आहे. तसं होईल. नाही तर आय हॅव टू कम अप विथ सम सबस्टिट्यूट फॉर इट. बरोबर. तर त्या वादामुळे ऑब्व्हियसली इंडस्ट्री थोडी हिट होणारच आहे. बर. एक हे सगळ्या वस्तूला खूप वेळ लागणार आहे आणि ते वेळ द्यावा लागणारच आहे. आपल्याकडे दुसरं काय पर्याय नाही. बरोबर. मग सर राहण्यासाठी नाशिक तुम्हाला कसं वाटतंय? नंबर 1 हे तर हँड्स डाऊन आहे. इट इज अ ब्युटिफुल सिटी, अ ग्रेप सिटी, वाईन सिटी, कल्चरल सिटी. आय डोंट नो आता टुरिझम मध्ये नाशिकला कधी काय एवढं प्रमोट केलं गेलं नाहीये. देर आर सो मेनी प्लेसेस विच आर रिलेटेड टू कल्चरल पार्ट फॉर नाशिक. क्या बात. टुरिझम मध्ये आपण खूप वरती नाशिकला आणू शकतोय. आय थिंक इफ दॅट कॅन बी डन it would do wonders. Okay, sir. And I love my city. So there is no number 2, number 3. Nashik is number 1. After that, nothing. ऑर्गनाइज कमर्शियल्स म्हणा किंवा ऑर्गनाइज टाउनशिपकडे जो नाशिककरांचा कल वाढतोय किंवा ते पण कल्चर खूप छान डेव्हलप होत आहे. त्यामुळे बंगल्यांचं नाशिक आणि ही जी प्रतिमा आहे ना, ही जर आता कुठेतरी थोडी सॉफ्ट होणार आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? एक सोसायटीमध्ये राहणं पण एक वेगळीच मजा आहे आज. क्या इवन आय एम स्टेइंग, आय यूज्ड टू स्टे इन अ बंगलो अर्लियर अँड नाउ आय एम शिफ्टेड माय सेल्फ टू अ फ्लॅट. क्या बात आहे. तो डेफिनेटली बिकॉज देर इज लॉट ऑफ different culture besides you in that same premises. You know, India is filled of cultures. सगळ्यांचे वेगवेगळे रिलिजनच्यामुळे जे काय म्हणा, आम्ही एक पारशी आहेत, महाराष्ट्रीयन्स आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, सगळ्यांचे कल्चरच्या हिशोबाने डिफरंट फेस्टिवल्स असल्यामुळे एक ते जे टुगेदरनेस येतं तिथं डेफिनेटली आय वुड प्रिफर बिल्डिंग. येस, ऑल्सो बिकॉज ऑफ द सिक्युरिटी अँड सेफ्टी. बरोबर. आज मी माझा घराचा दार फक्त ओढून जातोय, मला काय घराचं लॉकिंग सिस्टम्स काय बघायची गरज नाही पडत. बरोबर. पण बंगल्यात कसं आहे, तुम्ही हा मोटर बंद केला का नाही, लाईट सगळे बंद केले का नाही. सर ऑर्गनाइज कमर्शियलसाठी किंवा ऑर्गनाइज टाउनशिपसाठी नाशिककरांची पसंती पार्क साईड सारख्या प्रोजेक्टला खूप आहे. तर तुमचं अशा प्रोजेक्ट बद्दलचं काय मत आहे? डेफिनेटली इट इज द नीड ऑफ द आवर आणि व्हॉट दे आर डुईंग बेस्ट इज दे आर डिलिव्हरिंग व्हॉट दे आर सेइंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इट वॉज डन ब्युटिफुली. आय मीन the execution what they are doing today and the justice they are giving to what they are selling is pretty good. क्या तर ते एक कंटिन्यू त्यांनी करायला पाहिजे आणि आय थिंक दे विल डू वेल इवन इन द नियर फ्युचर. थँक्यू सो मच सर. टेस्टी पदार्थ बनवायचे असतील तर तुमची स्वतःची पण टेस्ट चांगली असणं, उत्तम असणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि हाच जो काही फंड आहे तो शाहरुख सरांच्या बोलण्यातून आपल्याला मिळालेला आहे. असे अनेक हिट मंत्राज आपल्याला मिळत राहणार आहेत. त्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे बिझनेस टॉक विथ नाशिक बिझनेस आयकॉन हा शो. प्रस्तुत करते आहेत झी 24 तास, माय FM आणि 2800हून अधिक सुखी कुटुंबियांच्या विश्वासाचे रिअल इस्टेटमधले नाशिकचे अग्रणी नाव पार्क साईड.